नमस्कार मित्रांनी मैत्रिणींनो, ऑफ कॅमेरा स्टोरीच्या नवीन स्टोरीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण एका नवीन स्टोरीची सुरुवात करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आज आपल्या स्टोरीचं नाव आहे सगळं काही नशिबावर सोडून कसं चालेल, आपणही काहीतरी प्रयत्न केले पाहिजे. चला तर मग सुरुवात करूया. श्वेताला आज लग्नासाठी म्हणून पाहुणे पाहायला येणार होते. श्वेता जरा घाबरलेलीच होती, पण सोबतच तिला एक अनामिक ओढ सुद्धा वाटत होती. तिने सिनेमात बघितलं होतं, मुलगा आणि मुलगी कसे चोरून एकमेकांना बघतात, मग हळूच घरच्यांना पसंत आहे की नाही ते सांगतात. त्यानंतर ते लग्नाआधीचे गोड क्षण कल्पनेत आठवून ती शहारली होती. श्वेताला पाहायला येणार म्हणून तिच्या आईने मागच्याच आठवड्यात तिच्यासाठी छान पिवळ्या रंगाची काठा पदराची साडी घेतली होती. मुळातच सावळा असणारा तिचा रंग पिवळ्या साडीवर खुलून दिसत होता. इतक्यात पाहुणे घरी आले आणि घरच्यांची लगबग सुरू झाली. गावी पाहुणे पाहायला येणे हा सुद्धा एक सोहळाच असतो. पाहुण्यांचे चहापाणी झाले आणि लगेच मुलीला बोलवा म्हणून कुणाचा तरी आवाज आला. लगेच श्वेताला पाहुण्यांच्या बैठकीत नेण्यात आले. श्वेताने आधीच ठरवले होते की एकदा चोरट्या नजरेने मुलाला ती पाहून घेईल, पण इतक्या सगळ्या लोकांमध्ये वर पाहण्याची तिची हिंमत झाली नाही. ती बराच वेळ तिथे मान खाली घालून एका खुर्चीवर बसली होती. पाहुण्यांनी बराच वेळ तिचे निरीक्षण केल्यानंतर त्याच्यातील एका ज्येष्ठ माणसाने तिला तिचे नाव विचारले. तिने जरा घाबरतच तिचे नाव सांगितले. त्यानंतर अनेक प्रश्न तिला विचारण्यात आले. स्वयंपाक येतो का, या प्रश्नावर तिने होकारार्थी उत्तर दिल्यावर तिला लगेच शिरा कसे करतात याची रेसिपी सुद्धा विचारली. त्यानंतर पाय दाखव, चालून दाखव, गाणं म्हणून दाखव, अशा अनेक पद्धतीने तिच्या मूल्यमापन करण्यात आले. श्वेताने ह्या सगळ्यांची कल्पना सुद्धा केली नव्हती. हे सगळे तिच्या कल्पनेपेक्षा खूप वेगळे होते. थोड्या वेळाने तिला बैठकीतून परत पाठवण्यात आले. त्यानंतर बराच वेळ पाहुण्यांची गोष्टी सुरू होत्या. त्यानंतर मुलाकडच्यांनी लगेच सांगितले की त्यांना मुलगी पसंत आहे. श्वेताच्या वडिलांनी सुद्धा त्यांना दुजोरा दिला की त्यांना सुद्धा मुलगा पसंत आहे. त्यातील एकाने त्यांना सुचवले की एकदा मुलीला विचारून बघा. तेव्हा श्वेताच्या वडिलांनी मोठ्या ठामपणे सांगितले की त्यांची मुलगी त्यांच्या शब्दाबाहेर नाही जाऊ शकत. श्वेताने त्यांच्या गोष्टी ऐकल्या तेव्हा तिचा भ्रम निराश झाला, कारण एकतर तिने मुलाला अजिबात पाहिले नव्हते आणि तिच्या बाबांनी मुलाला होकार देण्यापूर्वी एकदाही तिला विचारले नव्हते. ती उदास झाली. त्यानंतर जेव्हा पाहुणे घरातून बाहेर जात होते तेव्हा तिच्या मैत्रिणीने तिला खिडकीजवळ बोलावले आणि खिडकीबाहेर बोट दाखवून म्हणाली, ते बघ, तो निळ्या रंगाच्या शर्टमध्ये आहे ना, तोच मुलगा आहे. श्वेताने त्याच्याकडे पाहिले. साधारण 35च्या जवळपास असणारा तो दिसायला अगदी साधारण होता. त्याचा चेहरा पाहता क्षणी तिला रागीट वाटत होता. त्याचे लालसर डोळे, डोक्यावरील केस बहुधा नुकतेच गळायला लागले होते म्हणून मध्येच थोडं टक्कल पडलेले होते. श्वेताला तो मुलगा अजिबात आवडला नव्हता. ती तिच्या आईकडे गेली आणि म्हणाली, आई, मला हा मुलगा लग्नासाठी अजिबात आवडला नाही ग. गप्प बस, आई म्हणाली. तुझ्या बाबांनी ऐकले तर, आणि तुला काय कळतं तुझं चांगलं वाईट कशात आहे ते. तुझ्या बाबांना मुलगा पसंत आहे आणि त्यांच्या घरी 15 एकर शेती आहे. एकटाच आहे मुलगा. त्याच्या घरी एखाद्या राणीसारखी राहशील तू, आई म्हणाली. तेव्हा श्वेता म्हणाली, पण आई, मला चालेल मुलाच्या घरी शेती कमी असली तरी, पण हा मुलगा आवडला नाही मला. आई म्हणाली, तुझ्या बाबांनी होकार दिलाय. आता जास्त बोलू नकोस. आणि तुझ्या बाबांसमोर तर अजिबात नाही. आणि सगळं चांगलं स्थळ, इतकं चांगलं स्थळ मिळायला नशीब लागतं.
तुझ्या एका तरी बहिणीला मिळाला आहे का 15 एकर शेती असणारा मुलगा? तुझं नशीब समज, आई म्हणाली. त्यावर श्वेता गप्प बसली. सकाळी एका वेगळ्याच कल्पनेमध्ये हरवलेल्या श्वेताला मात्र आता हे सर्व नकोसे झाले होते. तिला वाटत होते की हे सर्व तिचं एक वाईट स्वप्न असावं. पण तिच्या घरचे मात्र खूप आनंदात होते. सगळ्या नातेवाईकांना फोन करून सांगितले जात होते की मुलगा खूप चांगला आहे. त्याचे शिक्षण 14वी पर्यंत झाले आहे. सांगताना तर त्याची छाती अभिमानाने फुलून येत होती. आणि 15 एकर शेती म्हणून जणू कुठली जहागीर प्राप्त झाल्यासारखे सांगत होते. श्वेताला हे सगळं अजिबात आवडले नव्हते. पण गप्प राहण्यावाचून तिच्याकडे दुसरा मार्ग नव्हता. जे होत आहे ते स्वीकारणे तिला भाग होते. त्यानंतर 8 दिवसातच साखरपुडा उरकून घेण्यात आला. साखरपुड्याच्या दिवशी नवरा मुलगा सचिन आणि श्वेताची नजरानजर झाले. तेव्हा त्याने तिच्याकडे एक तुच्छ कटाक्ष टाकला. ती मनात आणखीनच घाबरली. पण आता काही होऊ शकणार नव्हते. एकदा लग्न ठरलं म्हणजे ठरलं आणि साखरपुडा झाल्यावर मोडणे तर शक्यच नाही. त्यानंतर एके दिवशी त्यांच्या ओळखीतील एक गृहस्थ त्यांच्या घरी आले. ज्या गावी श्वेताचे लग्न ठरण्यात आले होते हे त्यांचं गाव होतं. इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्यावर त्यांनी सरळ विषयाला हात घातला. खरं सांगायचं म्हणजे मला इथे काही विशेष काम नव्हते. फक्त मुलाला भेटायचं म्हणून आलो होतो. ते म्हणाले. काय काम होतं पाहुणे? बोला की, श्वेताचे वडील म्हणाले. तुम्ही ज्या मुलाशी तुमच्या मुलीचे लग्न ठरवले आहे तो मुलगा खूप दारुडा आहे. रात्रंदिवस नुसता दारूत असतो. म्हणूनच आजवर त्याचे लग्न नाही होऊ शकले. घरी शेती आहे पण सगळं उत्पन्न त्याच्या व्यसनावर खर्च होतं. सोबत त्याला बाईचा सुद्धा नाद आहे. ते म्हणाले. त्या माणसाचे बोलणे ऐकून श्वेताच्या वडिलांचा पारा चढला. ते तडक जागेवरून उठले आणि त्या माणसाच्या कॉलरला हात घातला आणि म्हणाले. काय रे, जळतोस ना तू? तुझ्या मुलीला इतकं चांगलं स्थळ नाही आलं आजवर म्हणून माझ्या मुलीचं लग्न तोडायला पाहतोस काय? माझ्याच घरी येऊन माझ्याशी तोंडवर करून बोलतोस. चल निघ इथून, आम्ही तुझ्या बोलण्यात येणार नाही. श्वेताचे वडील म्हणाले. त्या माणसाला आपला अपमान सहन झाला नाही म्हणून तो ताटकन त्या घरातून बाहेर पडला. मनात मात्र म्हणत होता की तुम्ही खूप चुकीचं करताय. पण श्वेताच्या घरचे काही ऐकायला तयार नसल्याने त्याने सुद्धा जास्त प्रयत्न केले नाही. त्या माणसाचे बोलणे श्वेताने ऐकले होते. श्वेताला आला त्याच्याशी लग्न करण्याची अजिबात इच्छा उरली नव्हती. तिने हिम्मत करून वडिलांसमोर आपला नकार सांगायचे ठरवले. ती जरा भीतभीतच वडिलांसमोर आली आणि म्हणाली. बाबा, मला त्या मुलाशी लग्न करायचं नाही. मला तो अजिबात आवडलेला नाही बाबा, श्वेता म्हणाली. श्वेताचे बोलणे ऐकून तिच्या बाबाचा राग अनावर झाला. त्यांनी रागातच तिच्या एक कानशिलीत मारली. इतकी हिंमत वाढली तुझी? माझ्यासमोर बोलत आहेस. मी तुला सल्ला मागितला नाही. आम्ही जे म्हणू तेच चुपचाप ऐकायचं. यापुढे एक शब्द जरी बोललीस तर याद राख, तुझं लग्न याच मुलाशी होईल. एकदा ठरलं म्हणजे ठरलं, श्वेताचे बाबा रागातच म्हणाले. श्वेता मात्र या अनपेक्षित प्रसंगाने भीतीने थरथरत होती. शेवटी तिची आई तिला समजवायला आली आणि म्हणाली. लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात पोरी. आज तो दारू पितो पण लग्न झाल्यावर सुटेल त्याची दारू. तू सुधरशील त्याला. पुढे अगं संसार सुखी कसा ठेवावा हे बाई माणसालाच पाहावं लागतं. बाकी तुझ्या नशिबात जे असेल तेच होईल. आईचे बोलणे ऐकून श्वेता गप्प बसली. आता कुणाजवळ काही बोलायची सोय राहिली नव्हती. तिने आता परिस्थितीला स्वीकारायचे ठरवले.
लवकरच लग्नाची तारीख काढण्यात आली. श्वेता वडिलांच्या भीतीने लग्नाची सगळी तयारी करत होती. लग्न साध्या पद्धतीने करायचे ठरले आणि लवकरच लग्नाचा दिवस उजाडला. सचिन आणि श्वेताचे लग्न झाले आणि श्वेता सचिनच्या घरी आली. लग्नाच्या पहिल्या रात्रीत सचिन एखाद्या शापसारखा तिच्यावर तुटून पडला होता. तिला शरीरासोबतच मन सुद्धा आहे याची त्याला शुद्ध नव्हती. श्वेता मात्र झालेल्या प्रकाराने मनातून घायाळ झाली होती. पण हेच आपले देव आहे हे मानून तिने सगळे सहन करायचे ठरवले होते. पण या सर्वात तिला एक आधार मिळाला, तो म्हणजे तिच्या सासूबाईचा. तिच्या सासूबाई स्वभावाने खूप प्रेमळ होत्या. मुलाच्या अशा वागण्याला त्या सुद्धा कंटाळल्या होत्या. सचिन दिवस रात्र नुसता दारूत असायचा. त्याच्या वडिलांना जाऊन 10 वर्ष झाली होती आणि आईला तो अजिबात जुमानायचा नाही. सचिन घरी असला की नुसता आरडाओरड तिला करायचा. श्वेताच्या येण्याने सासूबाईंना खूप आधार मिळाला होता. एके दिवशी सचिन दुपारी घरी जेवायला आला आणि पहिलाच घास खाऊन त्याने जेवणाचे ताट जमिनीवर भिरकावून दिले आणि रागाने लालबुंद होऊन श्वेताकडे गेला व तिचे केस पकडून तिला म्हणाला, भाजीत मीठ काय तुझा बाप येऊन टाकणार आहे का? एवढे बोलून त्याने तिला बाजूच्याच भिंतीवर ढकलले. सुदैवाने तिच्या सासूबाई मध्ये आल्या आणि त्यांनी सचिनला अडवले. श्वेताचा मार हुकला पण ती खूप घाबरली होती. त्यानंतर असे अनेक प्रसंग आले जेव्हा तिच्या सासूबाईंनी तिला सचिनचा मार खाण्यापासून वाचवले होते. सचिनचे बाहेर एका बाईबरोबर अफेअर आहे हे तर श्वेताला लग्न झाल्यावर लगेच माहीत पडले होते. सचिन शेतात भरपूर काम करायचा पण पिकाचा आलेला पैसा तो त्या बाईवर उधळायचा. पण श्वेताला आता त्याचे फार वाईट वाटत नव्हते. तिला वाटायचे की त्यानिमित्ताने का होईना हा जास्त घरी राहत नाही, कारण तो जेव्हा घरी राहायचा तेव्हा ही त्याला घाबरलेलीच असायची. श्वेताचा संसार कसा तरी सुरू होता. पण मध्येच अचानक सचिन आजारी पडला. त्याला डॉक्टरांनी तपासल्यावर कळाले की त्याच्या दारूच्या व्यसनामुळे त्याचे लिव्हर कमकुवत झाले आहे. त्याच्यावर उपचार सुरू झाले. आधी धडधाकट असणारा सचिन आता अंगत झाला होता. खूप वीक झाला होता. त्याचा तो रुबाब आता कुठेतरी हरवला होता आणि नजरेत लाचारी भरली होती. तो आता श्वेताला प्रेमाने आणि आवर्जून हाक मारू लागला. त्याला तसा आजारी पाहून श्वेताच्या मनात त्याच्याबद्दल असलेली सगळी नाराजी दूर झाली. कुठेतरी तिच्या मनात त्याच्याबद्दल प्रेम निर्माण होत होते. ती त्याची मनोभावे सेवा करत होती. सचिनची आई सुद्धा त्याची खूप काळजी घ्यायची. डॉक्टरांनी त्याला दारूला हात लावायला सक्त मनाई केले होते. तो जेव्हा दारूत नसायचा तेव्हा तो एकदम चांगला वागायचा आणि मागच्या काही दिवसांपासून एका वेगळ्याच सचिनचे दर्शन या दोघी सासू सुनेला घडत होते. श्वेता आणि आईची फार फराळाला आली आणि सचिनची तब्येत चांगली झाली. दोघांचा संसार खूप चांगला चालला होता. डॉक्टरांच्या सांगण्यावरून सचिन दारूला हात लावत नव्हता आणि त्या बाईचा नाद सुद्धा त्याने सोडला होता. पण काही दिवसातच सचिन पुन्हा बदलायला लागला. तब्येत चांगली झाली म्हणून पुन्हा त्याचा बाहेर जाणे सुरू झाले. पुन्हा तो आधीसारखा रागीट झाला आणि एके दिवशी मित्रांसोबत सहज म्हणून बाहेर गेला. तो उशिरा रात्री दारू पिऊनच घरी आला. त्याला दारू पिऊन आलेला पाहून त्याची आई आणि बायको दोघीही बिचाऱ्या घाबरल्या. डॉक्टरांनी त्याला दारू प्यायला सक्त मनाई केले होते पण सचिन मात्र स्वतःवर नियंत्रण ठेवू शकला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी आईने आणि श्वेताने त्याला पोटतिडकीने समजावून सांगितले पण त्याच्यावर काहीच फरक पडला नाही. दारू पिणे त्याच्या स्वास्थ्यासाठी हानिकारक आहे हे सांगितल्यावर तो म्हणाला की आधी जसा आजारातून बरा झाली तसाच पुढेही होईल. नुकतीच त्याच्या प्रेमात पडलेली श्वेता मात्र त्याच्या काळजीने त्याला समजावत असायची पण तो मात्र आता काहीच ऐकायला तयार नव्हता. शेवटी जे व्हायला नको तेच झाले.
सचिन पुन्हा आजारी पडला. त्याची तब्येत खूप खालावली होती. डॉक्टरांनी या दोघींना आधीच कल्पना दिली की यावेळेला सचिनचे बरे होणे कठीण आहे. पण दोघेही सासू-सुना डॉक्टरांना गयावया करत होत्या. त्या दोघींना असे हतबल झालेले पाहून सचिनला पुन्हा त्याच्या चुकीची जाणीव झाली. पण यावेळेला खूप उशीर झाला होता. 8 दिवस हॉस्पिटलमध्ये आजाराशी झुंज दिली, पण ती अपयशी ठरली. शेवटी सचिन हे जग सोडून निघून गेला. त्याच्या जाण्याने श्वेता आणि तिच्या सासूबाई पुरत्या कोलमडून पडल्या होत्या. श्वेताच्या माहेरचे सुद्धा तिला धीर देण्यासाठी आले होते. सचिनची तेरवी झाल्यानंतर श्वेताच्या माहेरच्यांनी काही दिवस तिला माहेरी नेत असल्याने सांगून तिला माहेरी नेले. माहेरी आल्यावर श्वेता दुःख काहीसे हलके झाले होते. बहीण भावाच्या आणि आईच्या सोबतीने ती हळूहळू जगायला शिकत होती. एके दिवशी तिच्या घरी काही पाहुणे आले आणि आई त्यांच्यासाठी चहा-पाणी करत होती. चहा झाल्यावर तिच्या आईने तिच्या हातात चहा दिला आणि म्हणाली, "श्वेता, पाहुण्यांना चहा देऊन ये." श्वेताने चहाचा ट्रे घेतला आणि ती पाहुण्यांना चहा द्यायला गेली. तेव्हा श्वेताचे वडील म्हणाले, "हीच आहे आमची श्वेता. फक्त 24 वर्षाची आहे आणि इतक्या लहान वयात विधवा झाली पोरगी. पोरगा लईच वाईट निघाला बघा तो. खूप दारू प्यायचा, लिव्हर खराब झालं अन् मेला. पोरीचं जीवन खराब करून गेला. आता तुमच्या लक्षात एखादा चांगला पोरगा असेल तर सांगा हिच्यासाठी. आता पोरीला घरात बसून तर नाही ठेवू शकत ना." त्यांचे बोलणे ऐकून श्वेताला आश्चर्य वाटले. आपला नवरा जाऊन अजून महिनासुद्धा झालेला नसताना बाबांना असं कसं काय सुचू शकत असेल, तिला नवल वाटत होते. तिने तो चहा तिथेच ठेवला आणि तडक किचनमध्ये निघून आली. थोड्या वेळाने ते पाहुणे निघून गेल्यावर श्वेता बाबांकडे गेली आणि म्हणाली, "बाबा, हे तुम्ही काय करताय? माझा नवरा जाऊन अजून महिनासुद्धा झाला नाही आणि तुम्ही माझ्या दुसऱ्या लग्नाचा विचार करत आहात." "हो आई, हो. आणि काय चुकलं यामध्ये? तो स्वतःच्या कर्माने मेला आणि तुझं आयुष्य खराब करून गेला आणि तू अजूनही त्याचा विचार करत आहेस?" बाबा म्हणाले. श्वेता म्हणाले, "माझं आयुष्य त्यांनी खराब केलंय की तुम्ही? लग्नाच्या आधी तुम्हाला माहिती नव्हतं का ते दारू पितात म्हणून? लोकांनी तुम्हाला सांगितलं होतं. मला सुद्धा तेव्हा हे लग्न करायचं नव्हतं, पण तुम्ही कुणाचंही काहीही ऐकलं नाही. नुसती त्याची बागायती जमीन बघितली आणि मुलगी देऊन टाकली. त्याच्या दारूच्या व्यसनाने आमचा संसार उद्ध्वस्त होईल असं एकदाही वाटले नाही तेव्हा तुम्हाला. म्हणून प्रत्यक्षात त्यांनी माझं आयुष्य उद्ध्वस्त करण्याऐवजी तुम्हीच माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंय बाबा. सगळं एकदा दोष त्यांना देऊन मोकळे होऊ नका." श्वेता म्हणाली. त्यावर बाबा म्हणाले, "पण मी तर तुझ्या भल्यासाठी चांगला श्रीमंत मुलगा बघत होतो ना." श्वेता म्हणाली, "खरंच मुलगा श्रीमंत असला म्हणजे संसार सुखाचा होतो असे असते का बाबा? तो मनाने स्वभावाने चांगला आहे की नाही हे पाहणं महत्त्वाचं नाही का? तुम्हाला सगळं काही माहिती असून केवळ श्रीमंत आहे म्हणून तुम्ही माझे लग्न लावून दिले. पण खरंच मला काय हवंय, माझी आवड काय आहे हे लक्षात घेतले नाही तुम्ही कधी." श्वेता म्हणाली. त्यावर आई म्हणाली, "अगं, पण जे काय झालं तो तुझ्या नशिबाचा भाग होता. ह्याला आपण काय करणार? आणि आता आयुष्यभर लग्न न करता माहेरी राहणार आहेस का तू? बिना लग्नाची कोण पोसेल तुला माहेरी?" आई म्हणाली, "कुणीच पोसायची गरज नाही तिला." श्वेताच्या सासूबाई दारात उभ्या राहून म्हणाल्या. त्यांना अचानकपणे आलेले पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटले. त्या समोर आल्या आणि म्हणाल्या, "सचिन नंतर त्याच्या सगळ्या जमिनीची मालकीण श्वेताच आहे. माझ्या मुलांकडून खूप अपेक्षा होत्या, पण त्याने नुसत्या व्यसनात बुडून स्वतःच्या आयुष्याची राखरांगोळी केली. पण माझी सून मात्र माझी मुलगी म्हणून राहील माझ्या घरी. पण आता मी तिची आई होणार आहे. आधी ती तिचं अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण करून तिच्या पायावर उभी राहील आणि नंतर तिला तिच्या आयुष्यात काय करायचं ते ती स्वतः ठरवेन." त्या म्हणाल्या,
त्यांचे बोलणे ऐकून सगळे गप्प बसले. श्वेताने जाऊन तिच्या सासूबाईंना मिठी मारली आणि म्हणाली, आई, मी कालच तुम्हाला घ्यायला बोलावले आणि आज तुम्ही आल्या सुद्धा. हो, मग तुझ्याशिवाय घरी अजिबात करमत नाही. चल आवर पटकन, आपण निघूयात घरी, सासूबाई म्हणाल्या. श्वेताने आधीच भरून ठेवलेली कपड्याची बॅग उचलली आणि तिच्या सासूबाईंसोबत तिच्या घरी निघून सुद्धा गेली. तिचे आई वडील मात्र तिला पाठमोरी पाहतच राहिले, कारण आज पहिल्यांदा श्वेताने त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव करून दिली होती. खरंच काही गोष्टी ह्या नशिबावर सोडून चालत नाही. काही गोष्टींसाठी आपण स्वतः देखील जबाबदार असतो. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर ही कथा आवडली असेल, जर तुम्हाला आवडली असेल आणि कथा कशी वाटली ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर मित्र आणि मैत्रिणींनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून तुम्हालाही अशाच प्रकारे वेगवेगळ्या कथा ऐकायला मिळतील. आणि भरपूर काही आरोग्याविषयीही माहिती आम्ही या व्हिडिओमध्ये सांगत असतो या चॅनलवरती, तर तुम्हाला तीही ऐकण्याला मिळेल. जर अशाच प्रकारे आपण परत उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन स्टोरीमध्ये भेटूया. चला तर मग बाय, धन्यवाद.